नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरातल्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडलाय। पाहुयात या गावांमधून केलेला झी24 तासचा हा ग्राउंड रिपोर्ट। ही दृश्य आहेत नांदेड जिल्ह्यातल्या हसनाळ, मुक्रमाबाद आणि रावण गावातली। नांदेड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसानं अक्षरशः थैमान घातलाय। गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे संसार उघड्यावर पडले। अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेकांच्या घरातील कर्त्या पुरुषाला या पावसानं हिरावून घेतलंय। प्रशासनाकडून मदतीलाही विलंब झाल्यामुळे या गावातील नागरिकांच्या अश्रूचा बांध फुटलाय। तुमचे आता येऊन उपयोग काय आहे आम्हाला सांगा की? दुनियाचा पैसा ठेवल्या होत्या घरामध्ये वाहून गेले, घर बांधाय म्हणून ठेवल्या होत्या पैसे कुठे मिळतात आम्हाला आता पैसा? तुमचा सरकार बी आम्हाला पैसा येळाला देईना, कोणत्या लेकरीला पैसे दिले नाहीत आमच्या। संसार होऊन गेला, मीठ नाही, मिरचू नाही, अंगावरले कपडे आहेत, राहायला जागा नाही, काढता सुद्धा येत नाही हो का? काय करा? पत्र वाहून गेले, घरात जे पैसे आहेत ते वाहून गेला, धान्य नाही खायला, लेकरं बाळे हो का रस्त्यावर आहेत, आम्ही कुठं राहावं काय नाही, आमची काही सोय करायला पाहिजे की नाही बघा। मुखेडच्या हसनाळ गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक घरात पाणी शिरलंय। एवढंच नव्हे तर घरांची देखील पडझड झाल्याचं पाहायला मिळालं। गावात पाणी शिरल्यामुळे गावातून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मुखेडच्या हसनाळमध्ये अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली। आपण पाहू शकता की हे हसनाळ गावातले एक घर आहे। या घरामध्ये अक्षरशः पत्रे उडून गेलेले आहेत। त्यासोबतच या ठिकाणचे जे आहे ते पूर्ण घरात पाणी होतं, आता पाणी ओसरलेलं आहे। आणि त्यासोबत पाहायला गेलं तर या घरातलं जे आहे ते संसार उपयोगी जे साहित्य होतं अक्षरशः पूर्णपणे पावसामुळे आता नुकसान झालेलं आहे। हे जे भिंत आहे हे सुद्धा आता 3 दिवसाच्या सलग पावसामुळे आता पडण्याच्या स्थितीत आहे। त्यामुळे या गावांना आता प्रशासनाने हलवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। इथं आलं पाणी, आम्हाला सूचना नव्हती। पाणी रात्री संपूर्ण 5 ते 10 मिनिटात टायराला असं गाडी सगळं पाणी झालं। पण पाणी झाल्यानंतर सूचना दिली, 70-80 कॉल केले, अनुप पाटील जिल्हाधिकारी, पुन्हा तिडकी इंजिनियर, सगळं तिडकीनंच केलंय। पण हे जे बाकीचे जे बाजू आहे आता हे सगळं भरलं, आता झालं, सगळं झालं, तरीही आज मदत करायला आम्हाला आज 100 NDRF पाहिजे। जेवण्यासाठी कालपासून भूक लागली, जेवायला कोणी आलं नाही, द्यायला कोणी आलं नाही। हरनाळमध्ये एका किराणा दुकानात पाणी गेल्यानं दुकानातील सर्व साहित्य भिजून गेलंय। तब्बल 2 दिवसांनंतर किराणा दुकानातील पाणी कमी झालं। दुकानातील 50 हजारांचा माल या पावसामुळे खराब झालाय। लोकांच्या घरात जे आहे ते आता पाणी गेलेलं आहे। हे आपण पाहू शकता, हे किराणा दुकान आहे। या किराणा दुकानामध्ये अक्षरशः कालपर्यंत पाणी होतं। पूर्ण जे पत्रे घर जे आहे त्याची पडझड सुद्धा झालेली आहे। मावशी काय सांगाल, काय नुकसान झाले? सगळे नुकसान झाले साहेब, काहीच नाही, कपड्या नाही, लता नाही, अन्न नाही, धान्य नाही, डाळ नाही, दूध नाही, काहीच नाही। किराणा दुकानाला परवा माल भरलं होतं 50 हजाराचा, ते पण सगळं भिजून गेला, काहीच उरलं नाही। मुखेड मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड हे हसनाळ गावात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते। दरम्यान यावेळी आमदारांना गावातील नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय। मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं, मात्र आमदार महोदय 24 तासानंतर गावात आल्यानं नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते। मुखेडच्या मुक्रमाबाद मध्ये देखील हसनाळ सारखीच भीषण परिस्थिती आहे। रात्री अचानक आलेल्या पावसानं होत्याचं नव्हतं झालं आणि एका शेतकऱ्याची सर्व जनावरं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। 1 नव्हे 2 नव्हे, चक्क 50 म्हशींचा मृत्यू झाल्यानं शेतकरी पुरता हतबल झालाय। 50 म्हशींचा मृत्यू झाल्यामुळे या शेतकऱ्याचं जवळपास 1 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। अर्ध्या रात्री 3 वाजता पाणी आलं, 1:30च्या अंदाजात। 3 पर्यंत पूर्ण वाहूनच गेले जनावर, दगावले, इथं जाग्यावर दगावले साहेब। 7-8 इथं सापडले, 4-5 वाहून गेले। आणि जे पाणी जे दाब बसला, नदीचा दाब बसला, केंद्री नदी आहे त्याचं दाब बसून हे आमचा वडा ठप्प झाला। आता ह्या परिसरात काय काय नुकसान झाले?
नुकसान आमच्या वडील बंधू शंकरप्पा कल्लप्पा खंकरे आणि संतोष शंकरप्पा खंकरे, बालाजी शंकरप्पा खंकरे नुकसान झाली. त्यांचे 40 म्हशी होऊन गेले, काही मेले जाग्यावरच आहेत 30. उपजिल्हाधिकाऱ्यांनी देखील गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय. नांदेड जिल्ह्यातील 4 पूरग्रस्त गावातून 293 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यात रावण गावातून सर्वाधिक 225 जणांची सुटका करण्यात आली. SDRF, NDRF आणि लष्कराचे जवान नांदेडमध्ये अलर्ट मोडवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नांदेडमधील पूरग्रस्त गावांचा आढावा घेतलाय. 8 लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची झालेली आहे. ओव्हरऑल परिस्थिती नियंत्रणात आहे. ते लोकांना जे काही बेसिक फॅसिलिटी लागणार आहे त्या अनुषंगानं रावणगावमध्ये आपण तात्पुरत्या शेडची सुविधा केलेली आहे. त्या ठिकाणी रात्री लाईटची देखील सुविधा नव्हती, पण रात्री प्रशासनामार्फत जनरेटर लावून त्या ठिकाणी लोकांना दिलेले आहे. जेवणाची देखील सोयीसुविधा केलेल्या आहे. त्या लोकांना ज्या काही बेसिक फॅसिलिटी लागतात जेणेकरून जे कपड्याची व्यवस्था आहे आपण प्रशासनाकडून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. या दृष्टीनं माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, संपूर्ण प्रशासन या ठिकाणी सोबत आहे. आणि या ठिकाणी मिलिटरीचं देखील आपण पाहतात की कॅम्प आलेले आहे. मेडिकल कॅम्प देखील आम्ही लावलेला आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसंच नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. हसनाळ, मुक्रमाबाद आणि रावणगावमध्ये प्रचंड नुकसान झाल्यानं गावकरी हवालदिल झालेत. संसार उद्ध्वस्त झालाय, डोक्यावरचं छतही गेलंय. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पुनर्वसन करून मदत करावी एवढीच मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. वैभव बालकुंदे, झी 24 तास, नांदेड.